नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रंग घेऊ लागल्यात. प्रचारामध्ये वेग वाढू लागलेला आहे आणि या निमित्ताने आपण पोहोचलो आहोत देवगड मधले किंजवडे गावामध्ये. या ठिकाणी प्रचार सुरू आहे. तो आमच्या स्नेहा श्रीकृष्ण अनुभवे भाजपच्या उमेदवार आहेत, त्यांचा इथे प्रचार चालू आहे. किंजवडे जिल्हा परिषद जी आहे ती बिनविरोध झाली, 6 लोके बिनविरोध आले आहेत. शिवाय अन्य जी पंचायत समिती होती ती देखील बिनविरोध झालेली आहे. आता स्नेहा श्रीकृष्ण अनुभवे हे प्रचारामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारासंदर्भातली माहिती आपण जाणून घेतो आहोत. आपल्यासोबत आहेत संतोष किंजवडेकर, सरपंच. नमस्कार. किंजवडे जिल्हा परिषद ही यापूर्वीच फार मागे याच्या वेळी बिनविरोध झालेली आहे. कोटकमते पंचायत समिती सुद्धा या किंजवडे जिल्हा परिषद गटातील ती पण बिनविरोध झाली आहे. फक्त राहिली ती आमची किंजवडे पंचायत समिती. किंजवडे पंचायत समितीला नवनिर्वाचित उमेदवार सौ स्नेहा श्रीकृष्ण अनुभवणे या आहेत. पण यांच्या पाठीमागे मोठं पाठबळ आहे की ज्यांना सामाजिक क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली आणि विकासात्मक ज्यांच्याकडे महामेरू आहे ते आमचे माझे मित्र या त्या दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनुभवणे, आणि त्यांचा या पंचक्रोशीमध्ये दशक्रोशीमध्ये चांगला परिचय आहे. मुद्दा एकच आहे की भारतीय जनता पार्टीने स्नेहा श्रीकृष्ण अनुभवणे हिला कमळ या चिन्हाचं म्हणजे एबी फॉर्म देऊन उमेदवारी दिली आणि त्यातच आम्ही विजयी झालोय. समोरचा उमेदवार कोण आहे, कसा आहे, याच्यापेक्षा महाआघाडीचा उमेदवार आहे. ते सगळे एकत्र झाले आहेत आणि आम्ही फक्त ओनली या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आहोत. पण तुम्हाला एकच सांगतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे जेवढ्या पंचायत समिती आहेत, 8 तालुक्यामध्ये 8 पंचायत समिती आहेत, त्यामध्ये मला वाटतं आजच मी सांगतोय की होणारी 7 तारीखला मतदान आहे, 9 तारीखला निकाल आहे. या किंजवडे पंचायत समितीचा एक रिझल्ट एक वेगळ्या पद्धतीने लागेल आणि मला वाटतं समोरच्या उमेदवाराचं काही अंशी डिपॉझिट पण जप्त होईल असं मला वाटतं. आमचा जो मतदारांचा आणि गावागावात जो उत्साह आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, या राज्याचे माजी खासदार, माजी मुख्यमंत्री माननीय नारायणराव राणे साहेब, त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि पूर्वीचे माजी बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे साहेब आणि या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब, त्याचप्रमाणे आमच्या तालुका मंडलचे अध्यक्ष राजा भुजबळ, त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार, सर्वांचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट अजितराव गोगटे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक फक्त निर्धार घेतलाय की प्रत्येकाच्या मतदाराच्या दारापर्यंत जायचं आणि आपलं चिन्ह आणि आपली निशाणी आणि मतदान 7 तारखेला आहे एवढंच सांगायचं. हे निमित्त राहिलं आहे. जवळजवळ मला वाटतं 90% आमचा प्रचार हा संपलेला आहे. नक्कीच आपल्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार आहेत, स्नेहा अनुभवे त्या आहेत. जसं सरपंचांनी म्हटलं की प्रत्येक मतदारांसमोर जायचं आहे आणि असा निर्धार त्यांनी केलेला आहे. आता तर बघतो आपण उन्हामध्ये देखील तुम्ही प्रचार करतायत. काय सांगाल, कसा काय प्रतिसाद मिळतोय? देवगड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाने मला ही उमेदवारी दिली आणि मी त्यांचे आभारी आहे. आमचा प्रचार खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आमच्या पंचायत समितीचे, किंजवडे पंचायत समितीचे जे 5ही गाव आहेत, त्या 5 गावचे पदाधिकारी मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत आहेत, परंतु चांगल्या प्रकारे साथ पण देत आहेत. सर्व कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. लोकांचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमचा विजय हा 100% आहे. नक्कीच आपल्यासोबत श्रीकृष्ण अनुभव आहे, सरपंच आहेत. कसा काय विजय असेल? खरं तर आता तुम्हाला चांगले पालकमंत्री देखील धडाडीचे मिळाले. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे कशा पद्धतीने विजय असेल आणि पुढे भविष्यात या पंचायत समितीचा विकास कसा असेल? एकंदर पाहता विजय हा नक्कीच आहे, पण आम्ही हा रिंगणात उतरलो आहे की आमचे जे पालकमंत्री आहेत त्यांचं जे कार्य आहे, समजा आपला नांदगाव देवगड किंवा निपाणी देवगड हायवे जो चालला आहे, अशा प्रकारची अनेक कामं आपल्या देवगडमध्ये जिल्ह्यामध्ये होत आहेत. तर ह्या कामांना प्रेरित होऊन आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय आणि हे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आमचं एक कार्य सध्या सुरू आहे. एक पंचायत समिती निवडणूक ही आमच्यासाठी एकदम नगण्य आहे. ती इझिली आम्ही निवडून आणू, पण ह्या ज्या मोठ्या आमच्या ज्या नेते आहेत, आपले जे पंतप्रधान असतील त्यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत, मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत, लाडकी बहीण असेल, ह्या योजना खालच्या जनतेला माहित नाहीत की कोणी दिल्या आहेत. तर ह्या योजना ज्या आहेत त्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आहेत. ह्या आम्हाला फक्त सांगायला लागतंय, बाकी ऑलरेडी इथली जनता त्याचा लाभ घेते आहे, त्याचा फायदा उठवते आहे. फक्त आम्ही प्रचाराच्या माध्यमातून आपली कामं पोहोचवण्याचं काम करतोय. जनता अगोदरच आमच्या मागे उभी आहे. त्यामुळे आमचा हा जो विजय आहे तो विजय तालुक्यातच नाही तर जिल्ह्यामध्ये आमचा जो मतदारसंघ आहे किंजवडे
हा एक नंबरला असेल यात आम्हाला शंका वाटत नाही. निश्चित स्वरूपात हे होते अनुभव आहे. यांनी पण देखील सांगितलंय सर आणि किंदवडेकरांनी देखील सांगितलंय की हा जो पंचायत समिती मतदारसंघ असेल तो जिल्ह्यामध्ये सर्वोच्च मताधिक्य घेणारा पंचायत समिती मतदारसंघ असेल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मध्ये या ठिकाणी विकासाचा धडाका लागलेला आहे आणि याच विकासाच्या कामांवरती आपण निवडून येऊ अशा पद्धतीचा विश्वास पंचायत समितीचे सदस्य जे आहेत अनुभवी यांनाही वाटतोय. शिवाय अशा पद्धतीची चांगली उमेदवार देऊनच भारतीय जनता पार्टीने निम्मा विजय घेतला असंही त्यांचं म्हणणं आहे. या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपात सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाटतंय की अनुभवे या निवडून येतील ते देखील सर्वाधिक मताधिक्याने. घोषणा द्या. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा माननीय पालकमंत्री नितेश राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय पालकमंत्री नितेश राणे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.